हॅलो, दानसरचे आमचे संतोष पोरजी यांचा आपण इथे शुभ सन्मान घेतोय. संतोष दादा या. मी विकास केनी दीपक दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे. ज्या ब्रिजेश दादा आहेत इकडे, तर नक्कीच आपण संतोष पोरजी यांचा सन्मान घेतोय. दादा या. Wish you all the best for the two teams. Show the good cricket. Game on, let's play. पहिला गोलंदाज मधुकर बात्रे, समोर अरविंदला तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल, आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न. तुम्ही ऑन साइडला होता, पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल तुम्ही पाहता. ही मॅच दोन टीम मध्ये रंगली आहे. एका बाजूला कुटारी त्यांना फाईट करतीये टीम काटई या दोन टीम मध्ये. षटकातील पुढचा बॉल, पॉवर प्लेचं पहिलं षटक. मधुकर बात्रे, समोर अरविंदला तुम्ही पाहता. पुढचा बॉल फ्रंट फुटला, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. यशचा वेध घेतला. यू मिस अ डेफिनेटली हिट. यशनं घेतले मात्र बॉल यशला किस केली चुंबर. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धक्का पहिला. टीम काटई संघाला लागणारा अरविंदच्या स्वरूपामध्ये आणि लागतोय शून्यावरती. हा पहिला धक्का. गुंडलिकेच्या भूमिकेमध्ये तुम्ही नयन मडवीला पाहता. हॅलो, तर रोंजनचे आमच्या अनिलदादा पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. रोंजन गावचे आदरणीय अनिलदादा पाटील, त्यांचं देखील स्वागत आहे. उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावरती. नयन मडवी आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेत अपकमिंग स्टार तुम्ही पाहताय. टीम धरणा संघाचा झेलसाठी पारदर्शक आहे बा. झेलसाठी बालराम मडवी आणि महेंद्र पाटील यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राईज. बघा प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे. ऐवा झेलसाठी तुम्हाला 300 रुपयाचा कॅश प्राईज आहे. बालराम मडवी आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता महेंद्रदादा पाटील यांच्याकडनं हे पारदर्शक आहे. जशी मॅचला सुरुवात झाली पहिल्या मॅचपासून हे पारदर्शक आहे. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये बॅटिंगसाठी आला राजेश. डॉट बॉल आला. राजेशला देखील बीट केला. धावा धावपल का बेत अजूनही खातं उघडलं नाही टीम काटईनं. चांगला गोलंदाज आहे मधुकर मात्रे. 5-7 कडा बॉल मागे चालला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं राजेशनं खेळला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला. श्रीगणेशा देखील ओपन झाला. टीम काटई 1 हॅलो या कड्यावरती. तर आमचे धरणा गावचे आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व बलिराम शेठ मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. षटकातील पुढचा बॉल, आडव्या बॅटने टापिंग स्ट्रोक पाहिला. बॉल झाला मिड विकेटला. फिल्डर वेगाने आल्यात. तोपर्यंत उचलतील फेकतील आणि गुरु मात्रेला तुम्ही तिथे पाहायला. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं संघ पुढे चालला. स्कोर बोर्डवरती रन संख्या 2 या कड्यावरती. 2 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. षटकातील शेवटचा बॉल. 2 धावा धावपलकावरती. फडका 5च्या रडारमध्ये उंच गेला. एलिव्हेशन कमी. इथे मिड विकेटला सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर हा चौकार. रोहित शर्माचा सोडलेला 4 वरती झेल. त्यानंतर 264 बनल्या आणि इथे तुम्ही पाहता झेल सोडला प्रकाश म्हात्रे यांच्याकडनं कॅश प्राईज. आणि गुरु म्हात्रेचा प्रयास खूप चांगला होता. धडपडले पडले पण बॉलला अडकू शकले नाही. या बॉलवरती मिळत आहे 4. 4च्या बरोबरीनं षटक संपलं पहिलं पॉवर प्लेचं आणि पॉवर प्ले मध्ये फक्त धावा मिळतात 6. इकॉनॉमिक्स खूप छान राहिली मधुकर मात्रेची. अचूक टप्पा होती, भेदकता होती, लेन लाईन टप्पा व्हेरिएशन या सर्व गोष्टींचा भंडार आहे. त्यांना उद्या 6 धावा खर्च केल्या. विकेट त्याला मिळाली 1 आणि षटक संपलं पहिलं पॉवर प्लेचं. गोलंदाज सज्ज झालाय दुसऱ्या षटकामध्ये.
मच्छिंद्र मात्रे सज्ज झाला. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता मच्छिंद्र मात्रे. दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण विखुरलेलं 5 फील्डर या सर्कलच्या बाहेर. बॅटिंगसाठी तुम्ही पाहता सलामीला आलेला मनोज ज्यांना एक ना अकाउंट खुलं केलं तो आता मात्र स्ट्राईक इनला या दुसऱ्या षटकामध्ये. षटकातील पहिलाच बॉल फुल टॉस आहे. उडवलाय बॉल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉल केला. सीमा पार ठोकला. मेन विकेट सीमा पार आलाय षटकार. आणि षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहता 6-12 या आकड्यावरती. सकाळी पहिली मॅच बामाली संघानं विजय प्रस्थापित केला. त्यानंतर 2 मॅचेस अरुण क्रिकेट संघ रोहिंजन त्यानं देखील मात्र विजय प्रस्थापित केला. पहिल्या फेरीतील चौथी मॅच तुमच्या समोर आहे. याच्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच दहीसर त्यांना फाईट करेल टीम धानसर. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर तुम्ही देखील उपस्थित राहा. आम्ही टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅट ठेकीसला मिड विकेटला बॉल चालल्यावरती कार्पेट फिल्डर वेगाने आलेत. तोपर्यंत थोडी मिसफील याचा फायदा लगेचच दुहेरीमध्ये रूपांतर केला. जिथे एकेरी होती तिथे दुहेरी आली. स्ट्राईक पुन्हा एकदा आली आहे मनोजकडे. रोटेट झाली आहे. अशा चुका जिथे एक धाव होती ते 2 धावा कुटारी टीमच्या बाजूनं आणि स्कोर 2 पोले चालला. धावा धावपलकावरती 14 या आकड्यावरती 14 धावा. फटका फसला. मिड ऑफचा खेळाडू पुढे सरसावला. सोपा झेल पकडला आणि संपलाय मैदानावरती. मनोजचा खेळ धक्का क्रमांक 2. टीम काटई संघाला. मनोज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. सोमनाथ बॅटिंगसाठी. विकेट मिळतीये मच्छिंद्र मात्रेला. या षटकातील पुढचा बॉल पायावरती फेकला. त्याला खोदून काढला. मिड विकेटला बॉल चालला. फिल्डर वेगाने 1 केली. पूर्ण सेकंडचा कॉल दिला. नाकारलाय. लगेच रिटर्न फिरले सोमनाथ. या बॉलवरती एकच एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 15 या कड्यावरती 15 रन तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता. विकेट कीपर बीट. बॉल मागे गेला. 22च्या स्वरूपात एक धाव तुम्ही पाहता. कल्याण डोंबिवली 40+ विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आमच्या स्क्रीनवरती. ते देखील तुम्हाला इनॅक्शन मध्ये खेळताना पाहायला भेटतील. 40+ ला एक नवी संजीवनी. हे नवी प्रेरणा देणार हे व्यक्तिमत्व आहे. आणि तुम्ही पाहता अर्जुनभाई पाटील यांना आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न बीट केला. अशा रीतीने षटक क्रमांक इथे संपलं जात आहे. दुसरा 12 बॉलचा खेळ इथे संपला आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता फक्त 16 धावा स्कोर बोर्ड वरती. आमचे खेळाडू कक्षामध्ये हे क्षण टिपले जातात. आमचे अंकित देखील तुम्ही पाहता. अंकित पाटील आज नक्कीच स्पर्धा देखील ओम नरमेश्वर किरवली नाईट स्पर्धा चालू आहे. लगेच ते पुन्हा एकदा आता आमच्या डे फॉर्मॅट मध्ये जॉईन झाले. अंकित तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. क्रिश तुमचं देखील स्वागत आहे आमच्या पेसी वरती. त्याच्यानंतर तुम्ही कॅमेरामॅन पाहताय हबप जगदीश बुवा. एमची बांधेवर तुम्ही पाहता. स्पीडअप करा बघा प्लीज. वेळ कमी घ्या. कुठारी संघ लक्षात असू द्या. हे आमचे आयोजक हे खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहता. VIP डाईज आमचे संदीपजी पाटील सरांना देखील तुम्ही पाहता. बालराम मडवी
चेहऱ्यावरती स्मित हास्य क्रिकेट वेडा खऱ्या अर्थात तुम्ही पाहता क्रिकेटवरती धर्म मांडणारे दैवता बांधणारे व्यक्तिमत्व आमचे हे सिनियर समालोचक खूप काही प्रेरणा भेटते संदीपजी पाटील सर त्याच्यानंतर तुम्ही पाहता दोन्ही संदीप पाटील एकत्र आहेत आणि एक 40+ क्रिकेटर आहेत आमचे एक समालोचक आहेत जाऊया लगेचच मॅच कडे बघा वेळ कमी घ्या टीम खुटारी लक्ष असू द्या आईवा झेलसाठी तुम्हाला पारदर्शक प्रेक्षकांना मेजवानी 300 रुपये महेंद्र पाटील आणि बालराम बडवी यांच्याकडनं आडवा बॅट खेचला बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमा पार स्वागत केलं गोलंदाजाचं चौकारानं 4 आणि 4 षटकार आलाय षटकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना 22 या आकड्यावरती बाबी धावा धावपलकावरती योगेश स्वागत केलं षटकारानं षटकारची पुलचा बॉल आडवा बॅट खेचला बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेनं गॅप खूप मोठी आहे मडविकेचा पडला वेगान आलाय तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 24 वरती राजेशला तुम्ही स्ट्राईक येणला पाहताय जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय त्याच्या बॅट मधून तुम्ही एक षटकार पाहिला योगेश सागेन त्यानंतर 2 धावा या 14 वरती तो खेळतोय षटकातील पुढचा बॉल ऑलरेडी कार्पेट बॉल चालला स्क्वेअर लेगला फिल्डर तिकडे तुम्ही पाहता गुरु म्हात्रे यांना तोपर्यंत 2 धावा पूर्ण बॅकअप लेगला तुम्ही देखील पाहिलाय 2 न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 26 या आकड्यावरती 26 धावा स्कोरबोर्ड वरती षटक 30 प्रगती पथावरती 4 षटकांची ही मॅच तुमच्या समोर षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न जरूर राहिला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आता मात्र बीट केला राजेशला राजेश खूप चांगला खेळतोय ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत एक चौकार एक षटकार जो 16 वरती खेळतोय षटकातील पुढचा बॉल लेग ब्रेक होता बीट करून गेला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बीट केला राजेशला षटकार कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा देखील चालू आहे डॉट बॉल आला आणखीन एक डॉट बॉल षटकातील शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे कट केला फिल्डर इथे पॉइंटला उपस्थित 105 विकेटचं बदल 26 वरती लागणारा मैदानावरती 3रा धक्का टीम काठई संघाला हॅलो तर याचबरोबर मुरबी गावचे आदरणीय आणि 40+ क्रिकेटचे स्टार बरेच वर्षे क्रिकेटवरती ज्याने अधिराज्य गाजवला तो हार्ट हिटर फलंदाज म्हणून परिचित असलेला जयदेव पाटील इथे उपस्थित होतात त्यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर आदरणीय विष्णुशेठ दलवी मुरबी आणि आमचे शंकर मामा इथे उपस्थित होतात त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे जयदेवशेठ पाटील विष्णुशेठ दलवी आणि शंकर मामा या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आयोजक कमिटीच्या वतीने की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आमच्या VIP डाईज वरती तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून पारदर्शक आहे 3 धावा जर धावून काढल्या तर 300 रुपयाचा विकास दादा केणे असतील त्याच्यानंतर मिथुन दादा मडवी आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता ऐवा झेलसाठी प्रेक्षकासाठी मेजबानी आहे जी ऐवा कॅच जर कोणी पकडली षटकार सीमारेषेच्या बाहेर तर 300 रुपयाचा कॅश प्राइज बालराम दादा मडवी असतील त्याच्यानंतर तुम्ही पाहता महेंद्र दादा पाटील यांच्याकडनं नाही एक वेगळी संकल्पना आहे बालराम मडवी महेंद्र तिकडे विकास कारण 3 धावा बालराम दादा या 40+ मध्ये धावणं सोपी गोष्ट नाहीये आता तुम्ही बक्षीस लावलाय पण प्रत्यक्षात जर तुम्ही मैदानामध्ये उतरलं आणि 3 धावा कशा धावून काढल्या जातात हे तुम्हाला धावल्यानंतरच कळेल पण 300 रुपये तुम्ही लावलेत त्याबद्दल तुमचा आभार फुल टॉस केला बॉल चालला वाऱ्यासोबत वारतार करत असताना सीमा रेषावर आउट ऑफ यूज मॅक्सिमम
षटकार 6 सोमनाथच्या बॅट बंद आला. हा षटकार त्याला माहिती आहे. आता धावा झाल्या नाहीये 3 ओव्हरमध्ये फक्त 26च झाल्या. जसा गोलंदाज गुरु मात्रे त्याचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. षटकारानं 6 स्कोर पुढे चालला 32-32 वरती. नेक्स्ट याच्या पुढची मॅच तुम्ही पाहता धानसर टीमचा कॅप्टन आणि दहिसर टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. इनिंग देताना मी टॉस करणार आहोत त्याची देखील नोंद घ्या. आडव्या बॅटनं खेचला. पुन्हा एकदा बॉल चालला स्क्वेअर लेगला. तिकडे फिल्डर तुम्ही पाहता थोडी मिसफील्ड झाली मोचिनोच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 34 धावेवरती. 40-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असावा टीम बॅटिंग करणारा काटेईचा. फटका पाठच्या रडार मध्ये उंच गेला आणि लांब पल्ल्याचा हवेच्या लाटांवरती स्वार करत असताना गगनाला चुंबन घेणारा सोमनाथच्या वाट बंद. आणखी एक बिग हिट. षटकार 6 आणि 6च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती 40 वरती. डेट ओव्हर आहे. स्लो गोर आहे. हाणामारीचं षटक आहे असं म्हटलं जातं. या शेवटच्या षटकाला त्या षटकांमध्ये हाणामारी करायची आहे. आता तुम्ही टीम काटेईला त्यांना माहिती आहे 3 षटकामध्ये 26 झाल्या. शेवटच्या षटकामध्ये आम्ही धावा काढू शकतोय. याच इरादेनं मी मात्र मैदानामध्ये उतरलोय आणि सोमनाथ आता सांगतोय याच संधीला मला षटकार मारायचे आहेत आणि त्याच्या बॅटमधनं या ओव्हरमध्ये 2 षटकार आले आहेत. गुरु मात्रे आता तो देखील अडचणीमध्ये पडलाय कारण की जेव्हा जेव्हा बॉलरच्या अगेन्स्ट मार पडतोय ना तेव्हा तेव्हा नक्कीच एक दबाव निर्माण होतोय. तो स्पेशल निर्माण झालाय गुरु मात्रेवरती. या 6 स्कोर पुढे चालला 40 धाव फलकावरती. जर आतापर्यंत विचार केला गुरु मात्रेचा 3 बॉल त्यानं 14 धावा खर्च केल्यात. अजूनही या पूर्वार्धाचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट आता 50 पर्यंत जाऊ शकतात. जर अशाच अजून जर 2 मोठे फटके आले टीम काटेईच्या बाजूनं आणि सोमनाथ त्यासाठी उतरलाय. का बॅटचा रेंज आहे त्याच्या. वॉट अ शॉट. अप्रतिम फटके तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल गती कमी. फुल टॉस. फुल टॉल केला. बॉल साला फ्लाइट हिट माइटेड सीमा रेषेच्या बाहेर. या ओव्हरचा 3रा आणि लागोपाठचा 2रा षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 46. का बॅटिंग एकदा बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. सोमनाथ साठी का बॅटिंग करतोय. फटका आणखी एक चांगला बॉल गॅप मध्ये चालला. स्क्वेअर लेग मिड विकेटला फेदून पाडून सीमा पार. कलात्मक स्ट्रोक चौकारच्या आणि 4 धावेच्या बरोबरीनं या मात्र काटेई सगळं जाऊन पोहोचला. 50 कंप्लीट. 50 धावा धाव फलकावरती. का बॅटिंग 3 षटकार 1 चौकार 1 डब्बल. 5 बॉल 24 धावा खर्च केल्यात. गुरु मात्रे हे डेटवर आहे. हे स्लोगोर आहे. 3 षटकं जरी खुटारीच्या बाजूने राहिली असली तरी शेवटच्या षटकामध्ये काटेईचा सोमनाथ मात्र तो लढतोय टीम खुटारीच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल उडवलाय. मिस्टामिंग. नो मॅन्स लाईन्स मध्ये लँड झाला. तोपर्यंत 2 धावा. काय धावतात बघा अर्जुन भाई पाटील. 3री होईल का. आणि 3री धाव जर झाली पूर्ण तर इथे मात्र रन आउट. बॅट टेकली असती 3री धाव झाली असती 300 रुपयाचं पारितोषिक होतं. विकास दादा केणी आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय महेंद्रदादा पाटील यांच्याकडनं. अरे अर्जुन भाई पाटील काय धावतायत. काय फिटनेस आहे. आणि खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवली क्रिकेटला त्यानंच 40+ आमंत्रित केलं. 40+ नवी प्रेरणा नवी संजीवना आणि ते काय धावत होते बघा. 40 वर्ष होऊन देखील आम्ही धावू शकतो. लगेच आपण स्कोर बोर्डवरील रन संख्या तुम्ही पाहता 52. आणि असं कुठं वाटत होतं की कुटारीच्या अगेन्स्ट काटेई 40 पर्यंत पोहोचेल का. पण पोहोचले 52 वरती आणि 53चं लक्ष. लगेच टॉस करणार आहोत. धानसर टीमचे कॅप्टन दहिसर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे संदीपजी पाटील सर. धन्यवाद. चला पुढची लढत धानसर आणि दहिसर. मी नरेश दादा पाटील यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते इथे आम्ही टॉस करणार आहोत. धरणा गावचे आमचे सन्माननीय नरेश दादा पाटील यांच्या शुभास्ते इथे टॉस केला जातोय. धानसर आणि दहिसर यांच्यामधली ही लढत आहे. एका बाजूला आपण भरत भोईर आणि दुसऱ्या बाजूला संतोष दादा यांना पाहतोय.
तर टॉस जिंकलाय दहिसर संघ. अभिनंदन भरत दादा. तर नरेश पाटील यांचा आपण सन्मान करतोय. मी आमच्या आयोजक कमिटीला विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते नरेशदादा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. या सर्व ब्रिजेश दादा या. नरेश पाटील यांचा सन्मान होतोय. सर्व बाजू. शिवप्रेरणा क्रिकेट मित्रमंडळच्या अध्यक्ष आहेत नरेशदादा पाटील. बलिराम शेठ मडवी उद्योजक यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. बलिराम शेठ मडवी धरणा गावचे आमचे आदर्श व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित 40+ आयोजित स्वर्गीय गंगाराम शेठ स्मृती चषक 2025 पर्व पहिले 40+ संघांना या 2 दिवसामध्ये प्राधान्य देण्यात आलंय. नक्कीच उद्या मात्र या क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळेल, कारण उद्या मेगा फायनल आणि मेगा फायनलमध्ये मात्र उद्या जल्लोष आणि जल्लोषच होणार. तेवढेच मान्यवर, कारण या मैदानामध्ये धरणा गावची स्पर्धा असली ब्रिजेश दादा तर पाहुण्यांचं मात्र आगळा वेगळा रूप आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. बरेच मोठमोठ्या व्यक्ती या स्पर्धेमध्ये येत असतात. हे आम्ही जवळून बरेच वर्ष पाहिलेलं आहे. आणि धरणा गावाची स्पर्धा म्हटली तर मानाची आणि सन्मानाची आणि त्याचबरोबर अभिमानाची स्पर्धा असते. आणि खऱ्या अर्थाने आज गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ संघाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. कुठेतरी एक धाव आरोग्यासाठी हा जो मूल मंत्र आहे क्रिकेटचा तो त्यांनी शाबित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या 40+ संघांना मात्र या आजच्या पहिल्या पर्वामध्ये त्यांनी सामावून घेतलेला आहे. त्याबद्दल या संपूर्ण आपण आयोजक कमिटीचं अभिनंदन करूया, त्यांचं कौतुक करूया, कारण अप्रतिम असा प्रयत्न त्यांचा. यावर्षी जरी ही स्पर्धा 2 दिवसाची असली महेंद्र, तर पुढल्या वर्षी मात्र या स्पर्धेमध्ये 4 चांद लागतेल्या शंका नाही आहे. दिवस वाढतील, संघ वाढतील, पारितोषिकं वाढतील. कारण मी सकाळी आल्यानंतरच म्हटलं की असं वाटत नाही देवेंद्र दादा की ही स्पर्धा 2 दिवसाची आहे तुमची, कारण ही स्पर्धा इथे आल्यानंतर असं वाटतं की 5 ते 6 दिवस असेल, किमान 1.5 लाखापर्यंत या स्पर्धेचा पारितोषिक असेल. एवढं खूप सुंदर आयोजन, कारण आल्या आल्या त्या ट्रॉफ्या आपल्याला वर्ल्ड कपची कुठेतरी भावना प्रेरित करतायत. अशा ट्रॉफ्या, सायकल, त्याचबरोबर अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतील. म्हणजे खरोखरच तुम्ही मात्र या पहिल्या दिवसामध्येच या स्पर्धेचा यश संपादन केलेलं आहे, या शंका नाही आहे. तर सर्व मॅनेजमेंट कमिटीचं मी कौतुक करतोय. बोलूया आपण मॅचकडे. ऐकूया सागर मांडवकर यांचा आवाज. धन्यवाद संदीप पाटील सर. गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित आपण ही दर्जेदार स्पर्धा पाहता. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक. तमाम पाहुणे मंडळी सर्वांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेन. 40+ क्रिकेटचा थरार आपण पाहतो इथे आणि अनेक अद्भुत सामन्याचा आनंद सुद्धा घेतो. 40+ला आज चांगला दर्जा का मिळाला याच्या मागचे 40+ खेळाडूंचा सहभाग. पंचांचा इशारा आहे तो मॅच ऑन करा, तर अजूनही हा सामना सोडून आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे, तर आम्ही सातत्याने आपल्याला सूचना देऊ. थोडा स्पीडअप असावा. या लक्षवेधी मॅचकडे फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम. तर विजयासाठी टार्गेट 52 झालेत, 53 करायचे. बॅटिंग करेल खुटारी. खुटारी विरुद्ध काटे यांच्यामध्ये होणारी लढत. गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित स्पर्धा आज पहिला दिवस. सर्वांच्या माहितीसाठी उद्याचं खास आकर्षण डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या. उद्याचं खास आकर्षण हास्याचे फवारे घेऊन दशरथ पाटील सर करावे यांची जुगलबंदी. तर बघा सुवर्ण संधी. ऐवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकांना बाळाराम मडवी साहेब यांच्याकडून आणि महेंद्र पाटील यांच्याकडून 300 रुपयाचं प्राइज आहे. आणि मिथुन मडवी आणि आमचे सन्मानी विकाची केनी यांच्याकडून 3 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांना 300 रुपये. सुवर्ण संधी. तर मिथुन मडवी साहेब
बघा आम्हाला सकाळीच सांगितलेत का पूर्ण आज 2 दिवस ही सुवर्ण संधी असेल. चला मॅच ऑन करा. गुरु आणि मच्छिंद्र बॅटिंग करेल. खुटारी 40+, 4 षटकं आणि विजयासाठी टार्गेट 53. मॅच ऑन होईल. 53चा पाठलाग करायचे. सामन्यातील दुसरा अंक. काहीतरी वेगळं करणं यासाठी 40+ ओळखला जातो. आणि आता दोन्ही आघाडीची जोडी सरकल्या. दृढ निश्चय केला असेल सामना त्याने जिंकून द्यायचे. गुरु आणि मच्छिंद्र आणि गोलंदाज मनोज. चला मॅच ऑन होईल. सुरेख अप्रतिम लाजवाब स्पर्धा पाहतो आपण. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषकाची ही दर्जेदार स्पर्धा. पहिला चेंडू टॅप करतोय अंतर्वर्तुळामध्ये. हलक्याचं सॉफ्ट हँडेडनं खेळलंय. फिल्डर तिथे रेडी आहे. चेंडू पकडलाय. तेवढी तत्परता आपण पाहिली. अद्भुत सामन्याचा आनंद घेत असताना 100% योगदान आपण सर्वांचं पाहतो. आणि 40+च्या ग्रेट खेळाडूंची आपण सातत्याने चर्चा करतो. आणि गोलंदाज झालाय मनोज. सिंगल मिळाली. पॉवर प्लेचं पहिले षटक. 4 षटकांचा सामना आहे. कुटारी विरुद्ध काटे. अर्जुन भाई यांना आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये खेळाचा आनंद घेत असताना. तर बाळाराम पाटील आणि देवेंद्र मडवी यांचा जो कटआउट बॅनर आहे समोर या स्क्रीन बोर्ड, त्या बॅनरला जर डायरेक्ट कोणी हिट केलं षटकार, माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब यांचा बॅनर आहे. आणि आमचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे देवेंद्र मडवी यांचा बघा सरळ बॅनर आहेत स्क्रीनच्या बाजूला. त्या बॅनरला जर षटकार लागला डायरेक्ट हिट 1000 रुपये. पुरस्कर्तेत मनोहर पाटील. मनोहर पाटील यांच्याकडून बॅनर हिट. माननीय आमदार बाळाराम पाटील आणि देवेंद्र मडवी यांचा जो बॅनर आहे त्याच्यासाठी प्राईज. त्यानंतर प्राईज असेल बाळाराम मडवी यांच्याकडून ऐवा कॅश 300 रुपये. आणि मिथुन मडवी विकास केनी यांच्याकडून 3 धावा घेणाऱ्या फलंदाजांना 300 रुपये. काटे विरुद्ध खुटारी. मनोजचं 2 चेंडू आतापर्यंत खेळ झाला. फलंदाज बाद झाला. आपण पाहिलं सुनील यांना. मात्र गुरु आणि जितेंद्र. मनोज काटेकडून हे पहिलं षटक. छोटासा रनअप आहे. ओ गती कमी केली. गुडलँड स्पॉटवरून आउटफील्ड मध्ये थोडा अडथळा आला. बॅक स्लिपला साथ मिळाली नाही. चेंडू गेलाय. लॉंग स्टॉप कडे मिळतील 4 धावा. संघ वेगाने पुढे सरकेल. आपण कंपॅरिझन करूया. जेव्हा मधुकरनं पहिलं षटक हाताळलं खुटारीकडून तेव्हा 6 धावा दिल्या आणि आता धावा दाफलकावरती 5 आहेत. प्रवास तसा सूर्य. गोलंदाज मनोज 3 चेंडूमध्ये 1 विकेट. खुटारी 40+ विरुद्ध काटे 40+. लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्ट्रेट आला आणि एचटी रक्षक तेवढं कमालीचं. किती चातुर्य आहे बघा. किती स्फूर्ती. चंग बांधलाय. दृढ निश्चय केलाय. सामना त्यांना जिंकायचे. मात्र एका चांगल्या भागीदारीची गरज आहे आता खुटारी संघाला. फुटवरचा वापर. चेंडू कनेक्ट झाला नाही. वेगानं प्रयत्न जरूर केला. आणखीन एक डॉट बॉल. जे मनसुबे होते ते उधलून लावले गोलंदाज मनोजना. सलग 2 चेंडू डॉट. आतापर्यंत 5 चेंडू आणि धावा. धाव फलकावर 5. 5 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा पॉवर प्ले 1 मध्ये आल्या होत्या जेव्हा काटेनं बॅटिंग केली. गॅप मध्ये खेळलं. डीप कव्हर कडे क्षेत्ररक्षक करेल पाठलाग. हो प्रयत्न चांगलेत. क्षेत्ररक्षणामध्ये चांगले योगदान. धावा मिळतील या चेंडूवर. 4 षटकांचा हा उत्तरार्ध पाहतो आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा दाफलकावरती टोटल आपण पाहूया. एकूण धावा 7. प्रत्युत्तर द्यावं लागेल. काटे आणि खुटारीमध्ये लढत पाहतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 40+चा आनंद घेत असताना सर्व खेळाडू. आणि आज आनंदाचं वातावरण आहे. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक बघा. बक्षिसांची लयलूट सुद्धा आहे. सुंदर अशी ट्रॉफीज. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज त्यानंतर फिल्डर असेल. मालिकावीराला स्पोर्ट्स सायकल आणि त्याचे पुरस्कर्ते संतोषजी धर्मा म्हात्रे माजी सरपंच पिसारवे
मालिकावीर स्पोर्ट्स सायकल आपण पाहतो ही अप्रतिम स्पोर्ट्स सायकल उद्या आपल्याला सायंकाळ खूप काही सांगून जाईल. बोलूया मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 7 गोलंदाज झालाय. काटेकडून केशव यांना पाहतो पहिल्या षटकामध्ये चांगली दर्जेदार गोलंदाजी झाली. 7 धावा दिल्या. 53चं टार्गेट. मच्छिंद्रानं जेव्हा पूर्वार्धामध्ये षटक हाताळलं 10 दिलत्या. तर खुटारीचे आमचे संजय भोईर इथे आलेले आहेत. तर संजय भोईर यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आमचे जुने मित्र आहेत. तर संजय भोईर या. आणि पाण्याची व्यवस्था त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे. तर संजय भोईर यांचं आम्ही स्वागत करतोय, कारण नेहमीच या भागामध्ये स्पर्धा असल्या की संजय भोईर यांचं एक चांगलं योगदान नेहमीच राहिलेलं आहे. पाण्याची सोय त्यांच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि आमचे जुने मित्र आहेत. कॉमेंटेटर देखील चांगले करायचे. तर संजय भोईर स्वागत आहे तुमचं. यावं व्यासपीठावरती आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे. नक्कीच संदीप पाटील सर वरिष्ठ समालोचक आहेत आणि प्रसिद्ध उद्योजक आहेत. उद्योग व्यवसायाला नेहमी ज्यांची प्रचंड मेहनत असते आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा क्रिकेटचा ते आनंद घेत असतात. संजय भोईर यांना आपण पाहतोय. लाईन पाहिली, गती थोडी कमी केली, उत्तर शोधावं लागेल, मात्र फलंदाजांना उत्तर मिळत नाही. 53चा पाठलाग करायचा. केशव आता गोलंदाजी करतो. सलग 2 चेंडू डॉट. त्यांनी दबदबा निर्माण केला आणि सातत्यपूर्ण गोलंदाजांची जर अशी कामगिरी होत राहिली तर कदाचित बॅटिंग करणारा खुटारी 40+ वर थोडा दबाव वाढेल. आक्रमण केले ऑन साइडला डीप कडे. फिल्डर रेडी आहेत, मात्र या अंपायर सिग्नल थोडा नजरे आड. तकदीर हमेशा बहादुरों को साथ देते म्हटलं जातं आणि या पॉवरफुल स्ट्रोकनं कमबॅक जरूर झालंय. संघ पुढे सरकेल. 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर मला सामना सोडायचा नाहीये दाखवून देत असताना गुरु यांची बॅटिंग. आतापर्यंत 4 मध्ये वैयक्तिक 7 संघाची धावसंख्या. एकूण धावा फलकावर 13. 53 करायचे. अजूनही दोघांनाही समान संधी आहेत. अतिथी कक्षामध्ये मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना धावसंख्या हळूच पुढे सरकल्या आणि एकूण धावा 13. चला थोडा स्पीडअप आम्हाला हवाय. इथून जर फटकेबाजी सुरू राहिली तर सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळेल. बॅटिंग लाईनअपमध्ये जबरदस्त कमबॅक आहे. पाय रोवून बसलेत गुरु आणि आता गोलंदाजांच्या शैलीचा अभ्यास केला जातो. पुढचा चेंडू गोलंदाज केशव. 2 डॉट नंतर आला षटकार. समोर गुरु. खुटारी 40+. छोटासा रनअप गुडलँड स्पॉट वरचा पिक केलं ऑन दी राईज. ऑन साइडला आणखीन एक उत्तुंग दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. भयानक वादळ. 2 धावेनं धावसंख्या वेगाने मुसंडी मारते. ऑसम बॅटिंग. संघ पुढे सरकला 19. कंपॅरिझन आपण करूया 2 षटकानंतर. जेव्हा काटेईनं बॅटिंग केली तेव्हा 16 होत्या आणि आता धावा 19. पुढे सरकलाय खुटारी 40+. तो आघाडीवर. सामना सुद्धा त्यांना सोडायचा नाही. का बॅटिंग होत्या. एक्सलंट बॅटिंग. ताकद वापरली जाते. सुपर पॉवर शॉटनं गोलंदाज केशवला चोख प्रत्युत्तर. 2 डॉट आल्यानंतर मात्र उद्ध्वस्त करताना आपण पाहतो बॅटिंग लाईनअप. जो फलंदाज गुरु. गोलंदाजांवर हल्ले चढवले जातात. उपद्रव निर्माण केले. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. धावा फलकावर 19. 53चा पाठलाग करायचा. दोघांनाही समान संधी. केशव यांचं या स्पेल पाहतोय. छोटासा रनअप. मनगटामध्ये ताकद आहे. चेंडू चांगले डिलिव्हर करतात, मात्र आता दबाव वाढलाय. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. षटकार हॅट्रिकच्या मार्गावर फलंदाज गुरु. स्लोअर 1. आता खोला टाकला. गती कमी होती. शांत बसवले. 2 धावेसाठी होईल प्रयत्न वेगानं. यस 2 धावा इझिली. गुड रनिंग. 2 धावेनं आता या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावा फलकावरती 21. 21. 53 करायचे. लक्ष थोडंसं कठीण आहे. कॅल्क्युलेशन आपण 2 ओव्हर नंतर जरूर पाहणार आहोत. मात्र आता या ओव्हरमध्ये केलेली अफलातून फटकेबाजी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा केलं आक्रमण. ऑन साइडला गॅप मध्ये फटका. व्हेरी गुड स्ट्रोक. सुपर डुपर. मिळतील 4 धावा. बॅटिंग आवडली असेल तर गुरु यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग. पॉवरफुल हिटिंग दाखवली. 2 षटकार 1 चौकार आणि हे षटक राहिलं लांब लचक महागडं. 25 आल्या आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली टोटल 25 आहेत. सॉरी आपण पाहतो आतापर्यंत हे या षटकामध्ये एकूण धावा आल्या 2 षटकार 1 चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या आणि त्यानंतर 18 दिल्या. केशव यांचं षटक थोडं महागडं राहिलं आणि 2 ओव्हर नंतर
एकूण धावा 25. 12 चेंडू 28 ची गरज. सामना कोण जिंकेल? काटे 40+ का त्यांच्या विरुद्ध कुटारी 40+? आपला दबदबा निर्माण केला. मॅचकडे लक्ष वेधूया. संघर्ष सुरू आहे. सरासरीवर लक्ष दिलं जाईल. 12 मध्ये करायचे 48. 12 चेंडू 48. गुरु यांच्या षटकामध्ये ज्या 26 धावा आल्या त्याची परतफेड होणार का? क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं का परतफेड केली जाते. इतका जवाब पत्तर से आणि आता दबाव वाढलाय. बघूया काय घडते या मॅचमध्ये. कुटारी 40+ जिंकेल का काटे 40+? दोघांमध्ये क्षमता आहे, कुवत आहे. मॅचला कमबॅक करू शकता आज दोन्ही 40+ चे खेळाडू. सचिन तेंडुलकर यांचं वाक्य आम्हाला नेहमी आठवतं, एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम आणि ड्रीम्स कम्स ट्रू. क्रिकेट खेळाचा तुम्ही आनंद घ्या. आणि आज 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आनंद घेत असताना सर्व सहकारी. विनिंग कॅल्क्युलेशन येणारे 12 चेंडू आणि 28 धावा. फॉर्च्यून इव्हेंट अँड संपूर्ण टीम रेडी. आमचा पाहुणा वर्ग, आमचा अंपायर पॅनल. 12 चेंडू 28. सामना कोण जिंकेल? ज्या गुरु यांच्या षटकामध्ये 26 आल्या त्याची परतफेड होणार का? जितेंद्र आणि गुरु. खुटारी विरुद्ध काटे 40+. कोण जिंकणार? विजय खेचून कोण आणणार? चला थोडा स्पीडअप असू द्या. तिसरं षटक गोलंदाज अरविंद काटे 40+ करून. एकूण धावा दाफलकावरती 25. केशव यांचं षटक महागडे राहिलं, 18 आल्या. आणि आता अरविंद. पहिला चेंडू ऑपरेकवर ठेवलाय. प्रहार करण्याचा नक्की प्रयत्न होता मात्र इनसाइड सर्कल चेंडू अडवलाय. 11 मध्ये 27. सामन्यामध्ये उत्कंठा अजूनही संघर्ष होतोय. दोन बलाढ्य संघामध्ये होणारी ही लढत जरूर पाहते. विजय साजरा कोण करणार? 11 बॉल 27. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती करतो आपण रेडी राहायचं. पुढच्या दोन्ही संघांना या सूचना असतील मॅनेजमेंटच्या वतीनं. 11 बॉल 27. धावा दाफलकावर 26. टार्गेट 53. 53चं टार्गेट. 11 मध्ये 27. कुटारीला अजूनही संघर्ष करावा लागेल. आक्रमणाचा प्रयत्न. खोलात दर्जेदार गोलंदाजी. ओ फिल्डिंग चांगली आहे. कमाली आनंद देणारा क्षण. थोडे चाचपडत बसले मात्र कुठे का होईना हा चेंडू अडवला. शरीराला स्पर्श सुद्धा झाला. 2 धावेने संघ पुढे सरकेल. गुरु मैदानावर उभा आहे. सातत्याने सूचना होत्या धावांची तफावत कमी करायचं असेल तर आक्रमण करावे लागेल. मात्र ज्या धावसंख्येची गती प्राप्त केली गुरुनं आणि आता अपेक्षा वाढल्यात. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया आपण. एकूण धावा दाफलकावरती टोटल 28 आहे. टार्गेट 53. चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. विनिंग कॅल्क्युलेशन ॲनालिसिस तुमच्या डोळ्यासमोर येईल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. समोर खेळण्यासाठी उभा आहे. 10 मध्ये 25. लॉफ केलाय दूरवर. फिल्डर रेडी. झेल पकडण्याची तयारी नव्हती. 2 धावेवर अंकित करून संघ पुढे सरकेल. गुरु मैदानावर उभा आहे. तटस्थ वादली खेळी त्यांना खेळायचे. सामना सोडायचा नाहीये. धावा झाला 30. 53चा पाठलाग करायचे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. येणारे चेंडू असतील 9 आणि 23 धावेची गरज. 9 बॉल 23. अपेक्षा वाढले. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतील. गुरूंकडून खूप अपेक्षा आहे. धावांची तफावत कमी करावी लागेल. 9 मध्ये 23. आदळलेला चेंडू कनेक्ट करण्याची तयारी आणि हा बघा हा वाईटचा कॉल येईल. 9 मध्ये 22 करायचे. विजय साजरा कोण करणार? खेळामध्ये धाडस साहस या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. मात्र नॉन स्ट्रायकर एंड फलंदाज सांगतो का समय सूचकता आपल्याकडे असावी. सावधानतेने खेळावं. गोलंदाज अरविंद. पुढचा चेंडू. आक्रमणाचा प्रयत्न. फटका फसलाय. झेल होणार का? मॅच टर्निंग पॉइंट आणि पकडलाय झेल. आता आनंद साजरा होईल कारण ज्या फलंदाजानं गोलंदाजांना नाकी न आणला त्या गुरुला बाद केलं. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. 53 करायचे. काटे 40+. त्यांच्या विरुद्ध कुटारी 40+. आणि आता ॲनालिसिसकडे वळूया. विनिंग कॅल्क्युलेशन ॲनालिसिस जरूर पाहूया. एकूण धावा दाफलकावरती टोटल 31. बघूया काय घडतं मॅच मध्ये. नवीन फलंदाज सरकला. विनिंग कॅल्क्युलेशन कडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया. ओव्हर नंबर 3 अरविंद. आतापर्यंत अरविंद यांचं षटक पाहिलं. 4 चेंडू फेकलेत. एक अमांतर होता. एकही मोठा फटका नाही. लक्ष पुन्हा एकदा त्यांच्या गोलंदाजीकडे. 8 मध्ये करायचे 22. 8 चेंडू आणि 22 धावा.
गोलंदाजी मार्कर अरविंद, नवीन फलंदाज मच्छिंद्र स्ट्रायकर एंडला. सामना सोडायचा नाही, आक्रमकतेची तयारी दाखवली, सिंगल मिळाली 2 धावेसाठी. होईल प्रयत्न, मिसफील्ड आणि तिकडे इशारा जरुरी आहे. मिळतील 4 धावा. मॅच मध्ये रंगत पुन्हा एकदा. चला जाऊया क्रिकेट बघायला आज मैदानाला, भरला घमासन क्रिकेटचा आज कोंबडपाडा ग्राउंडला. स्पर्धा क्रिकेट रसिकांचं लक्ष मॅच कडे, उत्कंठा निर्माण झाल्या. येणारे 7 बॉल आणि 18ची गरज. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल, उत्कंठा निर्माण होईल. गोलंदाज अरविंद, समोर खेळण्यासाठी मच्छिंद्र. 7 मध्ये 18 समोर ठेवलाय, लॉफ करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन झालं नाही. 2 धाव घेण्याची तयारी. हो, गुड फिल्डिंग, प्रयत्न चांगले झाले. अर्जुन भाई यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. विनिंग कॅल्क्युलेशन. आता येणारे चेंडू असतील 16, सॉरी चेंडू शिल्लक असतील 6 आणि गरज असेल 16 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 6 मध्ये 16, एकूण धाव फलक पोहोचले 37, करायचे 53. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. अपेक्षा होती गुरुकडून, ते बाद झालेत. आणि आता जितेंद्र आणि मच्छिंद्र. अरविंद यांच्या षटकामध्ये 12 आल्या. आता पाहूया मॅच कोण जिंकणार. कुटारी 40+ का त्यांच्या विरुद्ध काटे 40+. 6 मध्ये 16. मी निघालो. आपण घेतो गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+. 6 मध्ये 16 करायचे. 40+च्या तरुणांचा आम्ही पाहतोय. अगदी 40+च्या आमचे अनुभवी खेळाडू यांचा उत्साह मैदानामध्ये. प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करण्याची तयारी सुरू आहे. ड्रिंक्स ब्रेक जरूर पाहतोय. स्पर्धेचे काही नियम ठरवलेले असतात आणि आज आपण पाहतो बॅटिंग करत असताना संघ खुटारी 40+. रंगत निर्माण झाले. मॅच खेचून कोण आणणार. येणारे चेंडू असतील 6, 16 धावेची गरज. 6 बॉल 16. अपेक्षा मच्छिंद्रकडून, अपेक्षा जितेंद्र मात्र गोलंदाज झालाय. काटे 40+ कडून सुनील. 40+चा दमदार खेळ. पाहूया कोण धाडस करणार. लक्ष विद्या मॅच कडे. 6 चेंडू 16 धावा. सामना कोण खेचून आणणार. पहिला चेंडू सुनील. स्लोवर वन, बॅटच्या मधोमध अगदी तंतोतंत परफेक्टली टाइम शॉट लाईक दॅट. आला हा दर्जेदार फटका. जितेंद्र यांच्या बॅट मधून षटकार. गावदेवी माझ्या पुढे सर्कल. टोटल धावा आपण पाहतो संघ पोहोचलाय 43. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. चेंडू आणि धावांचं अंतर आता सोपं झाले. 5 मध्ये 10. क्रिकेटमध्ये तुमच्या धाडसाची चर्चा केली जाते, मात्र चांगला लयबद्ध फलंदाज आहे जितेंद्र. क्रिकेट खेळामध्ये तुमच्या प्रयत्न करण्याला महत्त्व दिलं जातं आणि जिद्द, साहस, चिकाटी. बॅटिंग करत असताना सामना सोडायचा नाही. आणखीन दबाव वाढतोय. डॉट बॉल विकेट मॅच मध्ये उत्कंठा निर्माण करेल. अजूनही दोघांनाही समान समान संधी. करो या मरोची लढाई. आता 4 मध्ये करायचे 10 धावा. मॅन कॅनॉट रीच हाय विदाउट डेअरिंग असं म्हटलं जातं. धाडसाशिवाय काही शक्य नाही. कमबॅक करताना सुनील. खराब चेंडू. इथे झेल होणार का फटकाणार. व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. इथे तयारी नव्हती, मात्र इशारा येईल पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. यस, आल्या 6 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
कंटा 49 धावा 2 गडी बाद येणारे 3 चेंडू आणि 4 धावा डॉट बॉल विकेट रंगत निर्माण करेल. ओ आलाय हा डॉट बॉल इथे यस पंचांचा इशारा. फलंदाज होणार बाद आणखीन उत्कंठा निर्माण होईल. आता 2 चेंडू व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. खुटारी 40+ आणि काटे 40+. 40+ मध्ये असा अटीतटीचा सामना पाहायला वेगळी मजा असते. मात्र जो कमबॅक केला सुनीलला 2 षटकार आल्यानंतर विकेट 2 चेंडू आणि 4 धावा. सामना कोण जिंकेल? 2 मध्ये 4. नक्कीच नक्कीच चर्चा तर खूप आहे कारण दोन्ही बाजूला सामना आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर संजय पाटील उद्योजक त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. यस मॅच कडे वळूया. 2 मध्ये 4. हा चेंडू चांगला आहे. ओ हो गुड बॉलिंग टफ बॉलिंग रिअली नाईस. काय गोलंदाजी सूर्य. शैलीदार कमबॅक. धाडसाची तयारी करणं खूप महत्वाचं असतं आणि या मॅच मध्ये जे धावफलक मजबूत होतं आणि विजयाच्या दिशेनं सरकणारा खुटारी 40+ ला विचार करायला भाग पडलाय. उच्च दर्जाची गोलंदाजी डिसिप्लिन आणि या मैदानावर आता प्रतिस्पर्धी संघाला कोंडीमध्ये अडकवलंय. मोठा फटका सामना जिंकून देईल खुटारी 40+ ला. चला जोरदार टाळ्या वाजून 40+ सहकारी या चेंडूचं आपण स्वागत करूया. एका बाजूला खुटारी आणि काटे. 1 बॉल 4 आणि हा सामना जिंकलाय सुनील काटे 40+. तर दहिसरचे डॉक्टर रोहित भोईर इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे. तर आमचे सूर्यकांत म्हात्रे खुटारी, मधुकर म्हात्रे खुटारी, गजानन म्हात्रे खुटारी यांना विनंती आहे. मच्छिंद्र म्हात्रे, गुरुनाथ म्हात्रे यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. नक्कीच रंगतदार सामना आपण पाहिला आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेत काटे 40+ सोमनाथ ज्यांनी 25 धावा 3 षटकार 1 चौकार. सुनीलच्या गोलंदाजींचं संदीप पाटील सर कौतुक करूया. 2 षटकार आल्यानंतर 3 डॉट चेंडू फेकणं ही सुद्धा एक किमया. चला नेक्स्ट मॅच लगेच ऑन करा. चला स्पीडअप करा जरा. लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. दहिसर संघाने आपण मैदानाचा ताबा घ्या लगेच कारण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. नक्कीच पराभव जिवारी लागला असेल खुटारी संघाच्या. मात्र क्रिकेट हे काही होऊ शकतो. सोमनाथचं कौतुक इथे केलं जाईल आणि सुनील यस देऊया सोमनाथ यांना मॅन ऑफ द मॅच. यस सोमनाथ यायचं आपण. आणि आमचे मिलिंद उलवेकर देखील आलेत. स्वागत आहे मिलिंद. अंपायरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहू. याचबरोबर आमचे संजय भोईर इथे येतात. संजय स्वागत आहे आपलं. कृष्णा शेट पाटील आपलं देखील स्वागत आहे. चला दहिसर संघ आपण मैदानाचा ताबा घ्या लगेच. आमचे बरेच शेट आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. यानंतर अजून बऱ्याच लढती बाकी आहेत. इथे सोमनाथला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. संजय भोईर यांना विनंती करेन की आपण या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर संजय या. तर संजय भोईर यांचा मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांना विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन आपण सोमनाथला सन्मानित करायचं आहे. येस फॉर्च्यून इव्हेंट स्क्रीनवरती दाखव. ओके येस इथे आमचे महेंद्र त्याचबरोबर देवेंद्र दादा संजय भोईर यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय सोमनाथ दादांना. काटेही संघाचा हा प्लेयर आणि पारितोषिक देखील आहे. सुनील पाटील नाना शेठ यांच्याकडून 1000चं प्राइज आले सोमनाथसाठी. ते सुद्धा आपण देऊया. परंतु जबरदस्त मॅच सागर पाहायला मिळाली कारण चित्त थरारक सामना होता. कोठारी वर्सेस काटाई. शेवटच्या मोमेंटला सामना जिंकला तो काटाई संघाने. अभिनंदन संजय भोईर यांचा आपण सन्मान करूया. मी आमचे आयोजक कमिटी यांना विनंती करेन
की आपण आपल्या शुभास्ते नक्कीच इथे